श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपला 8वा अध्याय पूर्ण झालेला होता आणि आता आपण 9व्या अध्यायाकडे वळत आहोत। जे मित्रमैत्री नवीन जोडलेले आहेत, ज्यांच्याकडे पहिल्यांदा माझा व्हिडिओ गेलेला आहे, मी त्यांना सांगू इच्छिते की आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करत आहोत। अध्याय वाचन नाही करत आहोत आपण, जे अध्याय आहेत त्यांचे अर्थ जे मराठीमध्ये गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेले आहेत तर त्याचे आपण वाचन करत आहोत। तर चला करूया 9व्या अध्यायाला सुरुवात। अध्याय 9, परिटांना वरदा। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत। त्या गावात एक परीट राहत असत। ते भाविक होते। श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे। एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे। तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही। ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले। ते संसार चिंता टाकून त्यांची सेवा करू लागले। मठांगण झाडणे, सडा समार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत। वैशाख मासात त्या परिटांनी एक अभिनव दृश्य पाहिले होते। एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता। राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या। त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या। त्या समयी राजांची शृंगारलेली नौका त्या नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा यांचे सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुख सोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले। मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे। जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपयोग भोगण्यासाठी। याने पूर्वजन्मी कोणत्या देवांची व गुरूंची आराधना केली असेल, म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले ना। आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत, आपले जिने व्यर्थच होय। तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे? ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुखच नाही, म्हणून खंत वाटत आहे। पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे। त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासूनच कष्ट करत आहात, संसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही। त्यामुळे तुमच्या मनात सुख व भोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे। त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल। म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो। तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल। परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका। श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात, मी तुम्हाला कसे अंतर देईन? तुमच्या वृद्धापकाळी सिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईल आणि तुम्हाला ज्ञान देऊन त्या जन्माची खूण सांगेन। आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तसे सांगा। परीट म्हणाले, स्वामी, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेन, तेव्हा तथास्तु। म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला। घरी गेल्यावर ते परीट मरण पावले। कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला। ती कथा पुढे सांगणारच आहे। परीटांची कथा जाणून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले। त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोडे आहे। अवतार कार्य पूर्ण होता श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत लुप्त झाले। ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच राहतात। त्यांचे कार्य अखंडच चालूच आहे। श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते। श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते। 9वा अध्याय इथेच संपत आहे मित्रांनो। पुढील अध्याय आपण बघणार आहोत पुढच्या वेळी। श्री स्वामी समर्थ।